श्री परमात्मने नमः। श्री गुरुपादुकाभ्यां नमः। पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग 3 या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या पुस्तकातील लेखिकेचं मनोगत. सद्गुरूंच्या सान्निध्यात पुष्प 2 14 जानेवारी 2002 हे प्रकाशित झालं. त्यावर निरनिराळ्या वाचकांनी आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काहींनी तो ग्रंथ वाचून संपल्याबरोबर लगेच फोन करून कळवलं की मला ग्रंथ अतिशय आवडला, पुढचे भाग लवकर काढावे, यासाठी देणगी दाखल पैसे पाठवतो. पैशासाठी ग्रंथांच्या प्रकाशनाला वेळ लागू नये म्हणून फूल ना फुलाची पाकळी अर्पण करतो. ग्रंथ वाचताना स्वामीजी प्रत्यक्ष नजरेसमोर उभे राहतात, कारण त्यांचेच शब्द जसेच्या तसे त्यात आलेले आहेत. काहींनी सांगितलं, स्वामीजी आमच्याशी जे बोलले ते आम्ही आमच्या अंतःकरणात साठवून ठेवलंय, त्याप्रमाणे वागण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. पण संतांचा उपदेश, मार्गदर्शन हे एका व्यक्तीपुरतंच मर्यादित न राहता जर त्याचा उपयोग इतरांना होऊ शकला तर ते जास्त चांगलं. आजवर जे संत होऊन गेले त्यांचे विचार त्यांच्या वाङ्मयाच्या रूपानं आपल्याला उपलब्ध झालेले आहेत आणि एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करीत आहेत. ज्या साधकांनी स्वामीजींचे विचार अंतःकरणात ठेवले आहेत ते जर त्यांनी लेखनबद्ध केले तर इतरांना त्यांचा लाभ घेता येईल. त्या ग्रंथात शेवटी जे पत्र लिहिलं आहे त्याविषयी मी त्यांना सांगितलं. स्वामींच्या दुकानात त्यांची भेट होई तेव्हा मी कधी कधी त्यांना म्हणत असे, आज नवीन वर्ष सुरू होत आहे किंवा आज माझा वाढदिवस आहे, तेव्हा मला मार्गदर्शक ठरेल असं एखादं पत्र लिहा. मी ते पुन्हा पुन्हा वाचेन आणि तसं होण्याचा प्रयत्न करेन. त्यावर स्वामीजी म्हणत, घ्या लिहून. असं ते पत्र तयार होई. अशी काही मार्गदर्शनपर पत्र माझ्याकडे आहेत. पुढच्या काळात तर स्वामीजी जे बोलत ते मी टेप करूनच घेत असे. त्यावरून मला आजही सतत स्वामीजींचं मार्गदर्शन आवश्यक तेव्हा मिळत असतं. स्वामी सामान्यतः प्रत्येकाचं त्याच्यासमोर कौतुक करत असत आणि त्याचे दोष सहज इतरांशी बोलताना मोठ्या कौशल्यानं व्यक्त करीत. उद्देश हा असे की ती व्यक्ती तर दुखावली जाऊ नये, पण इतरांनी त्यापासून काही शिकावं. पण माझ्यासारखी एखादी व्यक्ती स्वामींना म्हणत असे की तुम्ही माझे दोष काय ते सांगा, मला ते सुधारायचे आहेत. असा पुन्हा पुन्हा आग्रह धरल्यावर मग स्वामी एकदा म्हणाले, तुमचे सारखे दोषच मी सांगत बसू का? माझ्या स्वभावातच ते नाही. मी प्रत्येकाचा लहानसा गुण देखील पाहून त्याला उत्तेजन देतो. दुसरी गोष्ट, दुसऱ्याचा एखादा गुण सांगतो, तेव्हा हा गुण स्वामींना आवडतो तर तो आपल्यात आणण्याचा आपण प्रयत्न करावा. त्याचबरोबर दुसऱ्याचा दोष दाखवला तर तो आपल्यात नाही ना ते पाहावं. शिवाय प्रवचनात मी माझं मत स्पष्टपणे बोलून दाखवतो. त्यावरून आपल्यातील गुणदोष तपासून पाहावे. तरी देखील तुम्ही विचारता म्हणून सांगतो, हा दोष तुमच्यात आहे, या वर्षात तो दोष काढण्याचा प्रयत्न आजपासून करायचा. मग त्याप्रमाणे माझा प्रयत्न सुरू होईल. बऱ्याच वेळेला मी स्वामीजींसमोर 2 विरुद्ध विचार मांडत असे आणि यातील कोणता बरोबर आहे हे विचारत असे. अशा वेळी त्यांचं खरं मत स्पष्ट होत असे. नाना युक्त्या प्रयुक्तांनी मी स्वामीजींचं मन जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यात मला बरंच यश आलं. त्यावरून ते जे एकदा मला म्हणाले ते माझ्या टेपवर आहे. स्वामींच्या मनात नेमकं काय होतं हे तुझ्या इतकं अधिकारवाणीनं दुसरं कोणी सांगू शकणार नाही. आणखी बरंच काही ते बोलले आणि म्हणाले, हा टेप तू पुन्हा पुन्हा ऐक म्हणजे तुला स्वामींचं मनोगत कळेल. म्हणूनच तर ज्यांनी स्वामी माधवनाथांना पाहिलं त्यांना आणि ज्यांनी त्यांना पाहिलं नाही त्यांनाही
स्वामीजींचे विचार स्पष्टपणे कळावेत, हा या सर्व ग्रंथ प्रकाशनामागचा हेतू आहे. एखादा साधक साधना कालात ज्या परिस्थितीतून मनस्थितीतून जात असतो, त्यावेळेला अनेक गोष्टींशी त्याला संघर्ष करावा लागतो. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग असं त्याचं असतं. घरात समाजात विरोध, मनाशी संघर्ष. अशा वेळी सद्गुरू कशा पद्धतीनं त्याला समजावतात, धैर्य देतात, त्याची परीक्षा त्याच्या नकळत घेतात, त्याला पारखतात आणि त्यांच्या कसोटीला तो उतरला तर तेच त्याला स्वरूपबोधाच्या मुक्कामावर नेऊन पोचवतात. अनेक संतांची चरित्र आपण वाचतो तेव्हा त्यात आपल्याला हेच दिसतं. तेव्हा एका विशिष्ट साधकाची ही वाटचाल आहे असं वरवर दिसलं तरी त्यातील उपदेश सर्वांसाठी असतो. इतर संत वाङ्मयात देखील एकाच संतानं उलटसुलट उपदेश केला असं वाटतं, पण तसं ते नसतं. जशी व्यक्ती समोर येते तसा त्याला उपदेश असतो. परंतु तत्समान व्यक्ती बऱ्याच असल्यानं आपल्याला केलेला उपदेश इतरांनाही उपयोगी पडतो असं अनुभवाला आलं, म्हणून तर हा ग्रंथलेखनाचा आणि प्रकाशनाचा प्रपंच मांडला. स्वामीजींचा सर्व उपदेश अंतःकरणात स्मरून यथाशक्ती त्यांनीच सोपवलेलं ग्रंथलेखनाचं सेवाकार्य अद्याप तरी सुरू आहे. सर्वांचं या कार्यात सहकार्य लाभत आहे. त्याबद्दल सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद. सुषमा वाटवे. लेखिकेचं मनोगत आपण ऐकलं आणि यानंतर पुस्तकामध्ये परमपूज्य स्वामी माधवनाथांचा छोटासा परिचय आहे, तो पण आपण ऐकूया. परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथ, पुणे. जन्म 1 ऑक्टोबर 1917, कोकबन, कोकण. निर्याण 30 जुलै 1996, गुरुपौर्णिमा, पुणे. पारमार्थिक पिंड. वयाच्या 10व्या वर्षी भगवद्गीता हाती आली. त्यानंतर दासबोध, श्री ज्ञानेश्वरी हे प्रमुख अद्वैत ग्रंथ प्रमाण मानून त्यांचं चिंतन, मनन, तदनुसार आचरण करून आदर्श जीवन घडवलं. समर्थ रामदास, श्री ज्ञानेश्वर महाराज यांना सद्गुरूस्थानी समजून पारमार्थिक साधनेस प्रारंभ केला. 1968 परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद पावस यांचं प्रथम दर्शन घडलं आणि त्यांच्या अनुग्रहाचा लाभ झाला. 1973 साधना पूर्ण होऊन सद्गुरूंकडून नाथ संप्रदायाचं सद्गुरूपद प्राप्त झालं. शुद्ध परमार्थाचा प्रचार प्रसार करण्याची आज्ञा झाली. त्यानुसार कार्यास विशेष प्रारंभ झाला. बालवयापासून पारमार्थिक संस्कार घडावे यासाठी बालसंस्कार केंद्र काढली. तरुण, सुशिक्षित, सुसंस्कृत स्त्री पुरुषांना अनुगृहीत करून त्यांच्याकडून समोर बसवून साधना करवून घेतली. हजारो स्त्रियांच्या जीवनाला पारमार्थिक अधिष्ठान देऊन प्राप्त परिस्थितीत आनंदरूप जीवन जगायला शिकवलं. या महत्त्वाच्या आणि अवघड कार्यात स्वामीजींना त्यांच्या सहधर्मचारिणी सौ सरलाताई यांचं सर्वांगानं सहकार्य लाभलं. प्रवचनं, सत्संग, साधक मेळावे, पत्र, आनंदयात्रा, ग्रंथनिर्मिती, दूरदर्शन अशा विविध माध्यमाद्वारे शुद्ध परमार्थाचा प्रचार प्रसार केला. एकाच ठिकाणी पुण्यात राहून ठराविक साधक श्रोत्यांपुढे निरूपणाद्वारे पारमार्थिक विचार ठसवले. त्यातून उत्तम साधक निर्माण केले. आपल्या पश्चातही हे पवित्र देवकार्य पुढे चालू राहावं यासाठी उत्तराधिकारी नेमले. काही पारमार्थिक मार्गदर्शन करणारे स्त्री पुरुष निवडून त्यांना हेच कार्य विविध भागात करण्याची आज्ञा केली. पुण्यासारख्या ठिकाणी साधकांना नित्य ध्यानधारणा शांततेनं करता यावी यासाठी भव्य वास्तू निर्माण केल्या. स्वामीजींच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या पश्चात त्यांच्या शिष्यवर्गाकडून हे कार्य सातत्यानं सुरू आहे. त्याला प्रतिसाद फारच चांगला लाभतो आहे. परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथ यांचं हे छोटंसं चरित्र होतं. आज आपण इथेच थांबतोय.
उद्यापासून पुस्तकाच्या वाचनाला सुरुवात करूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय. हरि ओम तत्सत.